नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे। त्यासाठी काबुली चणे मी रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। आता हे आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये मी सगळे चणे टाकून घेतलेले आहेत आणि त्यातच थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे। आता हे आपण गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहेत। आपले छोले उकडले गेलेले आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। बटाटा आपला किसून झालेला आहे। आता यामध्ये मी टाकत आहे 2 वाटी मैदा। यातच घालत आहे मी 3 ते 4 चमचे दही आणि सोबतच चवीपुरतं मीठ। सोबतच यामध्ये घालत आहे मी थोडासा बेकिंग सोडा आणि हे सगळं आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पहा, बटाट्यामध्ये आणि दह्यामध्ये पहिलेच मॉइश्चर राहते, तर पहिले हे आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचे आणि जर पाणी लागलं तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। इथे आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करावा लागणार आहे, तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला भटुऱ्याचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता याला मी 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे। तोपर्यंत आपण छोल्याचे मसाला जो आहे तो तयार करून घेऊया। आता छोले बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले 3 कांदे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। थोडंसं खोबरंसुद्धा मी गॅसवरती भाजून घेतलेले, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 लाल टमाटर मी चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून फिरवून घ्यायचं आहे। आता छोले बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कांदा टमाट्याचं वाटण मी यामध्ये घालून घेत आहे। हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता यामध्येच घालत आहोत आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट। ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। पहा, आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सगळे बाकीचे मसाले घालून घेऊया। यात टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 1-2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला। हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मी मिक्सरचं पॉट धुवून पाणी घालत आहे। ह्या पाण्याला व्यवस्थित अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। यातच आपण अगदी थोडीशी अशी साखर घालत आहोत, ती सुद्धा मिक्स करून घेत आहोत। पहा, आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले छोले होते ते आपण याच्यामध्ये घालून घेत आहोत। ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। आता यामध्ये घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आपल्या छोल्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आता यावरून मी टाकून घेत आहे सांबार। आपले छोले तयार आहेत। आता आपण भटुरे बनवून घेऊया। आपलं भटुऱ्याचं पीठ व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे। आता आपण भटुरे लाटून घेऊया आणि एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। भटुरे बनवण्यासाठी मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे। याला थोडासा मैदा लावून घेत आहे मी, अगदी थोडासा, आणि हे आपल्याला गोल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे आहेत। आता भटुरे आपण तळून घेऊया। अशा पद्धतीने हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पहा, किती सुंदर असा तो फुगलेला आहे। याला आता आपण पलटी मारून घेऊया आणि कलरसुद्धा बघा किती सुंदर असा आलेला आहे। आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। तर तयार आहेत आपले छोले भटुरे। तर तुम्हाला जर ही माझी छोले भटुरे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।